मुरांबा मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग सुरुवात करूया. तर आता इकडे अक्षय विचारत असतो की नक्की तू कोणाला बोलवलंयस आत्या आपल्या घरी केळवणाला. त्याबरोबर त्या ठिकाणी साई आणि रमा पोहोचतात. साई म्हणत असतो मला आणि माझ्या होणाऱ्या बायकोला. आणि मग साई आता रमाच्या खांद्यावरती अलगच हात ठेवतो. त्याबरोबर इरावती आत्या त्या ठिकाणी येते आणि म्हणत असते वा वा वा, अगदी योग्य वेळेवर आलात. शुभश्त शिक्रम, दोघंही किती छान दिसत आहे. वा किती गोड. या आतमध्ये या, बसा ना. त्याबरोबर मग रमाला ती स्वतःहून घेऊन येते पुढे. आता हे सगळं बघून इरावतीचा शशिकांत मुकादमांना खूपच जास्त राग येत असतो. त्यांना इरावतीने केलेली कर्तूत अजिबातच आवडलेली नसते. त्याबरोबर आता साई अक्षयला म्हणतो अरे अक्षय ये ना ये, आपण भेटलोच नाही ना. मग लगेचच आता अक्षय हा साईबरोबर पुढे येतो. साई अक्षयला म्हणत असतो माझं कालचं कॅन्डल लाईट डिनर उद्ध्वस्त केलंस ना, पण बघ शेवटी माझी बायको आहे ना होणारी, आली की नाही माझ्याबरोबर तुमच्याच घरी केळवणाला. हे बघ, बाजी पलटायला वेळ लागत नाही मित्रा. त्यामुळे प्रत्येक वेळी एखादी गोष्ट करताना, एखादी गोष्ट ठरवताना विचार करत जा. काय यापुढे चुका करत जाऊ नकोस. फार कळलं ना मला काय म्हणायचं इथे. आता मात्र अक्षय गप्प बसलेला असतो, कारण गप्प बसण्यावाचून अक्षयकडे दुसरा कुठलाच पर्याय नसतो. आता मग लगेचच इकडे पुढे साईच म्हणतो चला आता भुका लागल्यात, बसूया ताटांवर. आणि मग आता लगेचच आता ते दोघंजणं एकमेकाच्या बरोबर बसलेले असतात. आई आजींनासुद्धा हे सगळं बघून खूप वाईट वाटतं. त्याबरोबर आता इरावती ही मुद्दामूनच आई आजींना म्हणते तू जरा जाऊन पटकन आई आरतीचं ताट घेऊन येशील का. त्यावर आई आजी तिच्याकडे बघायला लागतात. त्यावर ती म्हणते अगं तूच म्हणतेस ना सगळं सादर संगीत व्हायला हवं, म्हणून तुला सांगते. त्यावर आई आजी म्हणत असतात इरावती तुला काय बोलतेस ते तुला तरी कळतंय का, की उगाचच्या उगाच फक्त बोलायचं म्हणून बोलतेस. त्यावर इरावती म्हणते अगं मी काय चुकीचं बोलले. खरोखर मी अगदी मनापासून म्हटलं की या सगळ्यातलं आपल्या घरात तुला जास्त कळतं, म्हणून मग मी तुला सांगितलं. असो चल, तुला जायचं नसेल ना ताट आणायला तर काही हरकत नाही, मी ताराला सांगते. तारा जा बाळा, तू घेऊन ये गं ताट. त्याबरोबर ती म्हणते की हो, आणि ती लगेचच औक्षणाचं ताट आणण्यासाठी तिकडनं ताराला पाठवते. ताराही पटकन जाते. इरावती म्हणत असते की चला आता कसं सगळं छान होऊ द्या. काय अगदी सादर संगीत. त्याबरोबर आता इकडे लगेचच इरावती ही म्हणते मी जरा आलेच आलेच. आणि मग ती तिकडनं आतमध्ये तिच्या खोलीत जाते. आता इकडे रमाला आठवत असतं की साईच्या आईने सांगितलं आहे की मी प्रत्येक वेळी तुझी परीक्षा घेणार आहे. मी आत्तापर्यंत जे सगळं केलं ते सगळं मुद्दामून केलं. मग आता रमा ही साईला म्हणते साई तुम्ही एवढे लांब का बसलाय, जरा जवळ या ना, खूप अंतर आहे ना हे. त्याबरोबर साई रमाच्या बाजूला खुर्ची सरकून बसतो. त्याबरोबर इकडे साई आता आरोहीला बोलवतो. आरोही बाळा इकडे ये. त्याबरोबर आरोही अक्षयकडे बघते. अक्षय खुणवतो जा. आरोही पुढे सरसावते. त्यानंतर साई हा आरोहीला एक गिफ्ट देतो आणि म्हणतो आरोही बाळा हे तुझ्यासाठी आहे, घे. त्याबरोबर आरोही लगेचच अक्षयकडे बघते. अक्षय तिला नकारार्थी पद्धतीने मान खुणावतो आणि नको म्हणतो. त्याबरोबर रमा ही आरोहीला म्हणते आरोही बाळा घे ना, तुझ्यासाठीच आहे. त्याबरोबर मग मात्र आरोहीचा नाईलाज होतो आणि आरोही ते गिफ्ट घेते. गिफ्ट घेत असताना सुद्धा बिचाऱ्या आरोहीचे हात थरथर कापत असतात. ती ते गिफ्ट घेते आणि मग ती लगेचच साईला विचारते इथे माझे बाबा बसायला हवे होते ना आईबरोबर, तुम्ही का बसलाय. त्याबरोबर मग लगेचच साई गप्प बसतो. तर रमा ही आरोहीला म्हणते आरोही बाळा इकडे ये. आणि मग आरोही रमाच्या शेजारी येऊन उभी राहते. रमा आरोहीचे दोन्ही हात पकडते आणि आरोहीला म्हणत असते हे बघ आरोही, आता मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही देऊ शकत बाळा सध्या, पण तू जशी जशी मोठी होत जाशील ना तसं तुला सगळं आपोआप कळत जाईल. कळलं ना. आता माझं लग्न साईंबरोबर होणार आहे. यापुढे प्रत्येक वेळी माझ्या शेजारी साईच असणार आहेत. कळलं. त्याबरोबर आता रमाने असं म्हटल्यावर आरोही म्हणते मग तू माझी आई नसशील का. त्यावर रमा म्हणते अगं नाही गं, तुझी आई तर मी आहेच ना, तुझी आई मी कायम असणार आहे आरोही, कळतंय का. फक्त माझ्याबरोबर साई असतील तिथे. कळलं ना.
त्याबरोबर आता आरोहीला कळत नसतं. रमा म्हणते मला माहिती आहे बाळा, तुला नाहीच समजणार आहे एवढ्यात सगळं, पण प्लीज हां माझ्या या निर्णयाचा कधीच तुला त्रास नाही होणार. एवढं बोलून रमा आरोहीला घट्ट मिठी मारते. त्याबरोबर इकडे आता संध्या हितने इरावतीला फोन केलेला असतो. आता इरावती म्हणत असते, बाप्पा काय भारी प्लॅन केला हो तुम्ही. नाही म्हणजे असलं पण काही होऊ शकतं असं वाटलंच नव्हतं नाही मला. तुम्ही तर काय खतरनाक प्लॅन केलाय. वा वा, प्लॅन करणं की नाही कोणीतरी तुमच्याकडनं शिकलं पाहिजे. काय जबरदस्त प्लॅन, वा. त्याबरोबर आता लगेचच तिकडे इरावती म्हणते, मग शेवटी इरावती नाव आहे माझं, मी प्लॅन केलेले असेच वर्क होतात, समजलं ना. त्याबरोबर लगेचच आता इकडे पुढे ती म्हणत असते, भारी भारी एकदम भारी. त्याबरोबर आता लगेचच आता इरावती म्हणते की भारी, अगं अजून तर काहीही झालेलंच नाही आहे, आत्ता सगळं व्हायचं बाकी आहे. ते अक्षयला वाटतं ना की तो खूप हुशार आहे, त्याला सगळं जग कळतं, पण त्यालासुद्धा आता कळायची वेळ आली आहे की नाही बाबा, मी त्याच्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिलेले आहेत, मग मला जास्त कळतं, मी जे म्हणते ते बरोबर आहे, ती रमा त्याला कधीच मिळणार नाही आहे, म्हणून हा सगळा घाट घातला आहे मी. कळलं ना तुला. आता बघ पुढे पुढे अजून मी काय काय करत चालले ते बघतच जातो फक्त संध्या. त्यावर संध्या म्हणते, म्हणजे अजून काय करणार आहे आता तुम्ही. त्याबरोबर इरावती म्हणते, अगं तू बघ, हा तर फक्त ट्रेलर होता, पिक्चर तर अजून पुढे बाकी आहे. त्याबरोबर आता लगेचच संध्या म्हणते, मी तिथे असायला हवं होता. त्यावर इरावती म्हणते, अगं तू जरी नसशील तरी काय झालं, आमची तारा आहे की नाही, तारा तुला सगळं लाईव्ह दाखवेल, तू फक्त बघ काय. त्याबरोबर इरावती लगेचच असं म्हटल्यावर मग आता पटकन साईची आई म्हणते, वा वा, म्हणजे तुम्ही नातीले बिन तयार करून घेतलं होय, वा मस्तच आहे की. त्याबरोबर इरावती म्हणते, मग मस्त तर असणारच ना, गुरु मस्त असला की शिक्षकामुळे विद्यार्थी उत्तम असतोच काय. त्याबरोबर मग लगेचच आता इरावती ही तिला सांगते, जा तारा तू फुटेज सुरू कर, तोपर्यंत मी आले. त्यावरती म्हणते हो. इरावती तिला सांगते, लक्षात ठेव कोणाला कळता कामा नाही काय. त्यावरती होकार देते आणि जाते. त्यानंतर मग आता पुढे इकडे अक्षय आता स्वतःचा हात आपटून राग काढत असतो. शशिकांत मुकादम त्याच्या जवळ येतात आणि त्याला सांगत असतात, बछड्या अरे काय सुरू आहे तुझं, का असा तू स्वतःवर राग काढतोयस, थांबव हे सगळं, काय चाललंय तुझं. अरे चिडू नकोस, अरे हा खेळ आहे ना, या खेळात कधी तू जिंकणार कधी साई जिंकणार, असंच होईल. त्याबरोबर अक्षय म्हणत असतो, बाबा मला त्याचा राग आलेलाच नाही आहे, कळतंय का तुम्हाला, मला काही वाटत नाहीच आहे त्या सगळ्याचं, मला राग या गोष्टीचा येतोय की हे सगळं माझ्याच आत्याने रचलं हो. आत्याला कोणी सांगितलं होतं त्यांना इकडे आपल्याकडे केळवणाला वगैरे बोलवायला, काय गरज होती आत्याला ह्या नसत्या उठाठेवी करायची. त्याबरोबर शशिकांत मुकादम म्हणतात, अरे मग जा आणि सरळ तू इरावतीला विचार ना प्रश्न, तू स्वतःवर राग काढून स्वतःला त्रास करून घेऊन असं काय मिळणार आहे बरं तुला. जा इरावतीला विचार की का केलं आहे तिने हे सगळं, कशासाठी केलं, काय मिळालं, विचार जा तिला. त्याबरोबर अक्षय म्हणतो, नाही नाही बाबा, मी काहीही विचारायला जाणार नाही आहे तिला, तिला वागायचं आहे ना ते तिला वागू द्या, मी तिला ना काही बोलणारच नाही आता, मी ठरवलं आहे ना. असो, मला खरं तर रमाचं कळत नाही आहे, तिने ठरवलं आहे ना तिच्या सुखाचा विचार करायचा, एवढ्याशा चिमुरडीच्याही मनाचा तिने विचार केला नाही. आरोहीने तिला विचारलं त्यावेळी कसं पटकन उत्तर दिलं तिने, यापुढे माझ्याबरोबर साई असतील म्हणून. हां हे बोलताना तिला काहीच वाटलं कसं नाही. आरोहीला किती वाईट वाटलं या गोष्टीचं बाबा, तुम्हाला माहिती आहे ना. त्याबरोबर मग आता लगेचच शशिकांत मुकादम अक्षयला म्हणतात, हो अक्षय पण. त्यावर अक्षय म्हणतो, बाबा पण काय, मला नाही ऐकायचं हे पण, कळतं आहे ना तुम्हाला. अहो आरोही किती लहान आहे ती. त्याबरोबर आता शशिकांत मुकादम म्हणतात, हे बघ बछड्या, खरं तर ही तुमच्या प्रेमाची लढाई आहे, यामध्ये मी फार काही नाही रे बोलू शकत. नाही म्हणजे जर तुझी दुश्मनी एखाद्या गँगबरोबर किंवा एखाद्या भाईबरोबर असती ना, तर तुझ्या बापाने छातीचा पिंजरा खोलून कोट केला असता तुझ्यासाठी. पण आता या प्रेमाच्या लढाईत मी जास्त न बोललेलंच बरं असेल रे. आणि तसंही तू आणि साई तुम्ही दोघंही जणं एकमेकांना खूप चांगलं खूप व्यवस्थित ओळखता की, त्यामुळे एकमेकांचे डाव कसे हाणून पाडायचे, एकमेकांना कसं बीट करायचं, हे सगळं तुम्हाला व्यवस्थित माहिती आहे, बरोबर ना.
त्यावर अक्षय म्हणतो म्हणजे? त्यावर शशिकांत मुकादम म्हणतात, ही बघ, ही लढाई तुझी आहे आणि ही लढाई तुलाच जिंकायची आणि तुलाच लढायची. मी असं नाही म्हणत की या सगळ्यात मी तुझ्या बरोबर नाही आहे. अक्षय, मी तुझ्या बरोबर आहे, पण खेळायचं मात्र तुलाच आहे, कळतंय ना? त्यामुळे मी तुला फक्त साथ देऊ शकतो. तू आणि साई एकमेकांना ओळखताय, त्यामुळे डाव वगैरे कसे उधळायचे त्याचे हे तुला तर माहिती असेलच, पण तू विचार करत नसशील, कळलं ना? थोडा विचार कर बघ, आपोआप तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळत जातील. आता शशिकांत मुकादमांनी एवढं समजावल्यावर मग अक्षय हा शांत होतो थोडा. त्याबरोबर शशिकांत मुकादम हे ताबडतोब तिकडनं बाहेर निघून येतात. अक्षय हा जरा शांत होण्यासाठी खाली बसतो. बेडवर बसल्यावर तो आता थोडा शांतपणे विचार करू लागतो आणि मग तो पहिला तर स्वतःच्या मनाला पूर्णपणे, अगदी पूर्णपणे शांत करतो. शांत. मग त्याला जरा कुठे जाऊन हलकं वाटतं, बरं वाटू लागतं. त्याबरोबर आता इकडे ह्या ठिकाणी बाहेर इरावतीने जेवण आणलेलं असतं साईसाठी आणि रमासाठी. इरावती ही त्या दोघांनाही विचारते, काय मग जेवणाची अशी मस्त भरलेली गरम गरम ताटं बघून भुका लागल्या असतील ना तुम्हाला दोघांना? मग चला आता जेवायला सुरुवात करा. त्यावर आता लगेचच साई आणि रमा हे दोघंही जण ताटात घास मोडायला घेणार असतात. त्यावेळी इरावती लगेचच म्हणते की नाही नाही थांबा, अरे असं काय करताय? सगळं रीतीभातीप्रमाणे व्हायला हवं, सगळं रीतीभातीप्रमाणे व्हायला हवं असं बोलतोय ना, तरीही असं कराल? त्याबरोबर पुढे आता इरावती म्हणते, तुम्ही दोघांनीही पहिले उखाणे घ्या, एकमेकांना घास भरवा. साई पहिला तू. त्यावर साई म्हणतो, नाही नको, काय गरज आहे? त्याबरोबर इरावती म्हणते, अरे असं काय करतोयस, घे ना उखाणा. त्याबरोबर आता रमासुद्धा लगेचच त्याला जबरदस्ती करत म्हणते, साई घ्या ना उखाणा. आता रमाने सुद्धा उखाणा घ्यायला सांगितल्यामुळे मग मात्र आता साईचा नाईलाज होतो आणि साई म्हणतो, बरं ठीक आहे, घेतो. आणि मग आता तो रमासाठी एक सुंदर उखाणा घेऊ लागतो आणि त्या उखाण्यामध्ये आता तो रमाचं नाव घेतो. संध्या म्हणते, वा वा वा, काय छान उखाणा घेतला साई, आता घास भरव रमाला. मग लगेचच साई रमाला घास भरवतो. आता संध्या म्हणते, आता वा रमा, साईने तर छान उखाणा घेतलाय, आता तू सुद्धा छान उखाणा घे आणि तुझ्या नवऱ्याला, होणाऱ्या नवऱ्याला घास भरव. घे घे, छान उखाणा घे. त्यावेळी मग रमासुद्धा आता उखाणा विचार करत असते, ती आठवत असते. त्यावेळी शशिकांत मुकादम तिकडे असतात. ते लगेच म्हणतात, काय झालं, उखाणा आठवत नाही आहे का? की तुम्हाला या लग्नात रसच नाही आहे काय? त्याबरोबर लगेचच आता इरावती शशिकांत मुकादमांकडे येते आणि म्हणते, दादा अरे काय चाललंय तुझं, हे सगळं काय बोलतोयस? त्यावर शशिकांत मुकादम म्हणतात, हां काय चुकीचं बोललो मी, बरोबरच बोलतोय ना, बघ की उखाणा सुचतच नाही आहे त्यांना. त्याबरोबर मग रमा म्हणते, आठवेल मला. त्याबरोबर आता लगेचच शशिकांत मुकादम म्हणतात, बघा हिला उखाणा आठवत नाही, संसार काय नेटाने करणार? त्यावर रमा म्हणते, संसार आम्ही चांगलाच करू हां. आणि मग ती उखाणासुद्धा आता साईसाठी छान घेते. चांदीच्या ताटात फणसाचे गरे, चांदीच्या ताटात फणसाचे घरे, सुख समाधान समृद्धीने आमचं घर. इतक्यात मध्ये अक्षय येतो आणि अक्षय रमाच्या हातातलं तो घास खातो आणि लगेचच म्हणतो, मी. इतक्यात रमाच पटकन मोठ्याने ओरडते, अक्षय. त्याबरोबर आता साई म्हणतो, अक्षय काय हा प्रकार, काय केलं आहेस तू? त्याबरोबर अक्षय म्हणतो, अरे हिने माझं नाव घेतलं ना आत्ता, म्हणून मग मी हिच्या हातातला घास खाल्ला. नाही, बरोबर दिसलं नसतं ना, तिने नाव माझं घेतलं आणि घास तू खाल्लास म्हणून. त्याबरोबर साई म्हणू लागतो, हे बघ तू मुद्दाम केलं आहेस अक्षय हे सगळं, आणि मुळात त्यांनी तुझं नावच घेतलेलं नव्हतं, तू मध्ये आलास ना आमच्या दोघांच्या, म्हणून त्यांनी तुझं नाव घेतलं आहे, कळलं ना तुला? उगाचच्या उगाच काहीतरी बडबड करू नकोस. त्याबरोबर अक्षय हा लगेचच म्हणत असतो, अरे असं काय करतोयस, मी ऐकलं होतं कुठेतरी, म्हणजे लग्नघरात काम केलं की नाही की बायको चांगली मिळते, म्हणून मग मला हीच बायको हवी. त्याबरोबर सगळेजण त्याच्याकडे बघतात. रमा रागाने बघते. त्यावर अक्षय म्हणतो, नाही म्हणजे अशीच बायको हवी, कळलं ना? त्याबरोबर आता साई म्हणत असतो, अक्षय तू ना मुद्दाम करतोयस हे सगळं, तुला काय वाटतं मला कळत नाही आहे का? तुझ्या घरी आम्हाला बोलवलं आहे आणि हे असं वागणार आहेस तू आमच्याशी? त्याबरोबर आता लगेचच इकडे साई
असं म्हणत असतो तर रमाला आता ठसका लागतो. रमाला ठसका लागल्याबरोबर साई लगेचच पाण्याचा ग्लास उचलतो आणि ते ग्लास रमाला देत असतो. तर लगेचच अक्षय साईच्या हातातलं ते ग्लास घेतो आणि स्वतःहून रमाला पाणी पाजू लागतो. आता हे सगळं बघून साईला अक्षयचा आणखीनच जास्त राग येऊ लागतो. त्याबरोबर इकडे साई हा मात्र गप्प असतो. तर रमा ही अक्षयचा हात धुडकावून लावते. त्याबरोबर आता इकडे लगेच अक्षय हा साईच्या कानात म्हणतो, आता आपला स्कोर 1 आणि 2 आहे. साई 1 अक्षय 2. त्याबरोबर इरावती म्हणते, अरे हा काय खेळ आहे का? अक्षय काय चाललाय बालिशपणा? त्यावर अक्षय म्हणतो की आत्ता कुठे तर मी व्यवस्थित वागायला लागलोय. काय? बरोबर ना? आता पुढे पुढे बघ काय काय होतं ते. लक्षात ठेव, सगळं पुढे चांगलंच होणार. त्याबरोबर इकडे रमाला मात्र खूपच जास्त राग येत असतो. पण गप्प राहण्यावाचून तिच्याकडे काहीही पर्याय नसतो. तारा हा सर्व प्रकार आता लाईव्हवरती दाखवत असते संध्याला. संध्यासुद्धा हे सगळं बघत असते. त्यानंतर आता रमा ही काय करू असा विचार करत असते. तर आता रमा ही ऑकवर्ड झालेली असते अक्षयने पाणी दिल्यामुळे. रमा अक्षयवर चिडते सुद्धा. पण मग साई रमाला शांत राहायला सांगतो. तर अक्षय हा लगेचच साईला म्हणतो, अरे बाबा तू तिला फक्त शांत राहायला लावू नको. नाही काय ना, सध्या तिचं टेम्परेचर खूप हाय झालं आहे. ते कसं बरोबर मॅनेज करायचं हे फक्त मलाच माहिती आहे. ते इतर कोणाला जमणार नाही काय. त्याबरोबर लगेचच आता अक्षय म्हणतो, रमा शांत हो गं जरा, शांत हो. विचार फार तू करू नकोस काय. त्याबरोबर आता लगेचच साई म्हणत असतो, हे सगळं ना तू मुद्दाम करतोयस, तुला काय वाटतं मला कळत नाही आहे का? त्यावर अक्षय म्हणतो, आत्ता तर करायला सुरुवात केली, पुढे पुढे बघ. त्याबरोबर मग लगेचच इकडे अक्षय हा म्हणायला लागतो की आता फक्त बघ पुढे पुढे मी काय काय आणि कसं कसं करत जातो ते. त्याबरोबर आता संध्या म्हणते, बरं पुरे झालं पुरे. आता दोघांनी तुम्ही जरा शांतपणे ताटावर बसा आणि जेवून घ्या बरं, बसा. त्याबरोबर मग मात्र आता इकडे साईला इथं बसण्यात काहीही रस उरलेला नसतो. संध्या म्हणते, अरे असं काय करताय, प्लीज ऐका ना माझं थोडं, प्लीज बसा आणि आता शांतपणे जेवून घ्या. बसा बसा, असे ताटावरनं भरल्या उठू नये रे, बसून घ्या. त्याबरोबर मग साई लगेचच म्हणतो, रमा चला निघूया आपण इकडून, इथे थांबण्यात काही अर्थ नाही आहे. आणि हो, त्याबरोबर आता लगेच संध्या म्हणते, अरे नका रे असं जाऊ, काय करताय हे असं. त्याबरोबर लगेचच इकडे साई म्हणतो, आणि हो तुम्ही आमच्या लग्नाला यायची काही गरज नाही आहे. नाही म्हणजे तसं आम्ही तुम्हाला आमंत्रण देणारच नाही आहोत, पण तरीही तुम्हाला येण्याची गरजही नाही आहे, येऊ नका. लांबूनच तुमचे आशीर्वाद आम्हाला खूप झाले, लांबूनच द्या आशीर्वाद तुम्ही, समजलं ना. रमा चला. त्याबरोबर मग आता लगेचच साई आणि रमा हे दोघंही जण तिकडनं निघून जातात. आरुही मात्र तिथे शांत बसलेली असते. ती हा सर्व प्रकार बघत असते, काही बोलत नसते, काही नाही, ती शांत असते. मग इरावती ही अक्षयला म्हणते, अरे काय होतं हे सगळं अक्षय, का वागलास तू असा, काय गरज होती तुला हे सगळं करण्याची. त्यावर अक्षय म्हणतो, आत्या आता तर मी बरोबर वागलो आहे ना. तर रमा आणि साई हे तोपर्यंत तिकडनं निघूनच गेलेले असतात. त्यानंतर पुढे आपण पाहतो की आता साई हा म्हणत असतो की अण्णा ही बघा, ही छापून आणली मी लग्नाची पत्रिका, पण यामध्ये कुठेच नाव नाही आहे त्या मुकादमांचं, कारण त्यांना आपण पत्रिका देणारच नाही आहोत. अण्णा म्हणतात ठीक आहे. तर इकडे शशिकांत मुकादम आणि अक्षय हे दोघंजणं आता रात्रीचे बसलेले असतात. काय करायचं, रमाला घरी परत कसं आणायचं, साईच्या तावडीतून तिला कसं सोडवायचं, या सर्व गोष्टींचा ते विचार करत असतात. इतक्यात तिकडे आरोही येते. आरोही म्हणते, बाबा सकाळी साई काका जे काही बोलला ना त्यानंतर मला झोपच येत नाही आहे रे. त्यावर मग अक्षय लगेचच आता आरोहीला म्हणतो, मग तू माझी एक मदत करशील तुझ्या आईला घरी आणायला. त्यावर आरोही म्हणते, हो चालेल ना बाबा. मग दुसऱ्या दिवशी आता आरोही ही अण्णासाहेबांच्या केबिनमध्ये बसलेली असते आणि ती अण्णासाहेबांना सांगत असते, अण्णासाहेब अहो पूर्ण पाचगणित वाटलं आहेत आईच्या लग्नाच्या पत्रिका, पण आम्हाला आमंत्रणच नाही दिलेलं. मलासुद्धा यायचं आहे आजोबा लग्नाला, मलासुद्धा माझ्या आईच्या हातावर मेहंदी पाडायची आहे, तिला हळद लावायची आहे, तिच्याबरोबर राहायचं आहे. त्याबरोबर ती म्हणते, आजोबा प्लीज करा ना आम्हाला पण इन्व्हाइट.
त्यावर लगेचच अण्णासाहेब म्हणतात, तू आलीस तर मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्यावर आरोही खूप खुश होऊन जाते. ती म्हणते, खरंच आजोबा? त्यावर मग लगेचच आता अण्णासाहेब म्हणतात, हो अर्थात. त्याबरोबर आता आरोही खूपच जास्त खुश होऊन जाते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. धन्यवाद.